बेरियम आणि तत्सम रसायनांपासून तयार झालेल्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे। ही बंदी फक्त दिल्लीत लागू न होता संपूर्ण देशात लागू होईल असं न्यायालयाने म्हटलं आहे। सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की नवीन आदेशाची गरज नाही, याबाबत आधीच निर्देश दिलेले आहेत, त्याचंच पालन करावं। दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी व्हावं या उद्देशाने सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले। आम्ही आता कुठलाही विशेष आदेश देत नाही, मात्र या प्रकरणांसंदर्भात न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यात हे स्पष्ट केलं आहे की वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी व्हावं, त्यासाठी जी पावलं उचलायची आहेत ती उचलली गेली पाहिजेत। त्यामुळे राजस्थानच किंवा दिल्लीच नाही तर सगळ्या राज्यांनी या आदेशाचं पालन करावं। 2021च्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते की दिवाळीच्या आधी जे फटाके तयार केले जातात त्यात बेरियम किंवा कुठल्याही प्रतिबंधित रसायनांचा वापर केला जाऊ नये। फटाक्यांवर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही, पण ज्या फटाक्यांमध्ये बेरियमचा वापर आहे त्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे, पण पर्यावरणपूरक फटाके पेटवण्यास उडवण्यास संबंधी आहे। जस्टिस M.R. शाह आणि जस्टिस बोपन्ना यांच्या खंडपीठाने 2021 मध्ये हे स्पष्ट केलं होतं की जर देशाच्या कुठल्याही राज्याच्या कुठल्याही भागात बेरियम किंवा प्रतिबंधित फटाक्याचं उत्पादन आणि विक्री तसंच खरेदी करून त्यांचा उपयोग केला गेला तर त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक तसंच संबंधित पोलीस स्टेशन यांना जबाबदार ठरवलं जाईल। मुळातच देशातल्या अनेक भागात वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झालेला आहे। महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्यातल्या 17 शहरांना वायू प्रदूषणाबाबत खबरदारी पाळण्याचे आदेशही दिले आहेत। सध्याचे आकडे पाहिले तर मुंबईतील परिस्थिती मध्यम प्रदूषित असून ती वेगाने खराब होत आहे। त्यामुळे बॉम्बे हायकोर्टानेही बृहन्मुंबई भागात फक्त संध्याकाळी 7 ते 10 या काळात फटाके वाजवण्याची परवानगी दिली आहे। इतर वेळेस मुंबईत फटाके वाजवण्यावर बंदी आहे। हवेत PM 2.5 आणि PM 10 अशी दोन मुख्य प्रदूषक असतात। या कणांच्या आकारावरून त्यांना नावं मिळाली आहेत। 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी व्यास असणाऱ्या कणांना PM 2.5 म्हणतात, तर 2.5 ते 10 मायक्रॉन एवढा आकार असणाऱ्या प्रदूषकांना PM 10 असं म्हणतात। विशेष म्हणजे हे कण उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत, त्यामुळे ते अगदी सहज तुमच्या नाकातून किंवा घशातून तुमच्या शरीरात जातात। त्यांच्यामुळे दमा, हृदयविकार, ब्रॉन्कायटिस आणि श्वसनाचे इतर आजार होऊ शकतात। फटाके उडवल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर PM 2.5 चे कण बाहेर पडतात। याशिवाय फटाक्यांमध्ये जड धातूंसह इतरही विषारी घटक असतात। जमशेदपूरमध्ये याबाबत एक स्वतंत्र अभ्यास करण्यात आला, त्यात दिवाळीच्या काळात हवेमध्ये खालील घटकात उल्लेखनीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। ते कण म्हणजे PM 10 कण, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, ओझोन, आयर्न, लेड, मॅंगनीज, कॉपर, बेरिलियम आणि निकेल होय। सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेही फटाक्यातील 15 घटक धोकादायक आणि विषारी असल्याचं स्पष्ट केलं आहे। त्यामुळेच दिवाळीनंतर भारतातल्या अनेक शहरांमध्ये श्वास घेणं मुश्किल होतं आणि श्वसनाचे आजारही बळावतात। फटाक्यांवर बंदीचा विषय आजचा नाहीये। 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने हरित फटाक्यांसंबंधी निर्देश दिले होते आणि रासायनिक फटाक्यांवर बंदी घातली होती। त्यानंतर अनेकदा वेगवेगळ्या हायकोर्टांनीही त्या ठिकाणच्या सरकारला निर्देश दिलेले आहेत, पण तरीही दिवाळीच्या काळात प्रचंड प्रमाणात फटाके फुटताना दिसतात आणि प्रदूषणातही वाढ होते। असं का? डॉक्टर रवींद्र भुसारी नागपूरमधल्या फटाके विरोधी अभियानाचे प्रणेते आहेत आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत। ते म्हणतात, मुळात आपल्याकडे लोकांनी, मग ते राजकारणी असो वा प्रशासन, फटाक्यांना संस्कृतीशी आणि धर्माशी जोडलेला आहे। त्यात लोकांनी नाराज होऊ नये म्हणून संपूर्ण बंदी होऊ नये असंही त्यांच्या मनात आहे। फटाक्यांवर वारंवार बंदी घातली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही। न्यायालयाने म्हटल्यानंतर बंदी व्हायला पाहिजे, पण ते त्यावर रस्ते शोधतात, मार्ग शोधतात। एक मतप्रवाह असाही आहे की फटाक्यांवर सरसकट बंदी आणली तर त्यावर रोजगारासाठी अवलंबून असणाऱ्या लोकांचं काय होईल? यावर उत्तर देताना डॉक्टर भुसारी म्हणतात की सरकारी योजना अनेक आहेत, तुम्हाला रोजगार देण्याच्या योजना आहेत, तुम्हाला प्रशिक्षण देण्याच्या योजना आहेत, वेगवेगळ्या काही शिकवण्याच्या योजना आहेतच ना सरकारच्या। त्यामुळे अशा जीवघेण्या व्यवसायातच लोकांनी काम केलं पाहिजे असं आवश्यक नाहीये। धर्म किंवा संस्कृतीशी फटाक्याचं जोडलं जाणं हा खरा कळीचा मुद्दा आहे। त्यामुळे त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लोक विसरतात असं तज्ञांना वाटतं। प्रदूषण फक्त फटाक्यांनी होत नाही हे खरं असलं तरी त्याचे दोन भाग असतात, एक टाळता येण्यासारखं प्रदूषण आणि एक न टाळता येण्यासारखं। वाहनं, उत्पादन क्षेत्रातले कारखाने हे न टाळता येण्यासारखं प्रदूषण आहे। ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, पण ते संपूर्णपणे थांबवता येत नाही। फटाक्यांनी होणारं प्रदूषण मात्र टाळता येण्यासारखं प्रदूषण आहे, त्यामुळे ते संपूर्णपणे थांबवता येऊ शकतं। त्यासाठी राजकीय, सामाजिक इच्छाशक्तीची गरज आहे असं तज्ञांना वाटतं।